मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर 2च दिवसात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली। मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले मोठे नेते आपली भूमिका उघडपणे मांडताना दिसतात। यात एक महत्त्वाचं नाव आहे ते छगन भुजबळ यांचं। अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच छगन भुजबळांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं वक्तव्य त्यांनी केलं। भुजबळांना डावलल्याचा परिणाम हा राज्यभरात उद्रेकाच्या स्वरूपात पाहायला मिळाला। त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनं आणि निदर्शनंही केली गेली। लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत ऍक्टिव्ह असणाऱ्या भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही। यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं गेलं। पण भुजबळ यांच्यावर ही वेळ का आली आणि किंबहुना ती कुणी आणली? त्यांना मंत्रिपद न मिळण्यामागे कुणाचा हात असू शकतो? अजित पवार की देवेंद्र फडणवीस की राष्ट्रवादीतील इतर नेत्यांमुळे भुजबळांचा पत्ता कट झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगावबत्ती। मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांचं नाव नसल्याने सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं गेलं। भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता डावलल्या गेल्यानं ओबीसी समाजही राज्यभरात आक्रमक झालेला पाहायला मिळाला। मागच्या वर्षीपासूनच गाजत असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावरून, मनोज जरांगेंशी झालेल्या वादावरून आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे भुजबळांची राज्यभरात चर्चा झाली। या आंदोलनामुळे राज्यात उघड ओबीसी विरुद्ध मराठा अशी फूट पडली। लोकसभेला ही फूट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली, तर विधानसभेला मात्र महायुतीला ओबीसी मतांनीच घवघवीत विजय मिळवून दिला। पण इतकं होऊनही भुजबळ यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात मिसिंग दिसले। येवला मतदारसंघ हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे। 2004 पासून ते इथून सलग आमदार म्हणून निवडून येत आहेत। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुंबईचं महापौर पद, गृहनिर्माण मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री इत्यादी मंत्रिपदही भूषवली आहेत। तर दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकामादरम्यान पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरून छगन भुजबळ यांना 2016 पासून 2018 पर्यंत जेलमध्येही राहावं लागलं। 4 मे 2018 रोजी त्यांचा जामीन मंजूर झाल्यानं ते बाहेर आले होते। अजित पवारांनी वेगळा राष्ट्रवादी गट काढल्यानंतर राज्यातली समीकरणं बदलली। शरद पवारांची साथ सोडत भुजबळ हेही अजित पवारांसोबत गेले। त्यांना मंत्रिपदही मिळालं। यंदाच्या विधानसभेला भुजबळ 5व्यांदा आमदार झालेत। मागच्या वर्षीपासून मनोज जरांगे यांना सरकारच्या वतीने टॅकल करण्यात त्यांचा मोठा वाटा होता। त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका लावून धरली होती। आता इतकी सशक्त कारकीर्द असताना भुजबळांना का डावलण्यात आलं असावं? तर याची काही कारणं समोर येत आहेत। यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण मराठा आरक्षणाचं आंदोलन। सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता भुजबळांनी मात्र उलट भूमिका घेतली। पण ही भूमिका महायुतीच्या अंगलट आली होती। लोकसभेला महायुतीची हानी झाली, नंतर हा गॅप विधानसभेत भाजप नेत्यांनी भरून काढला। दुसरं कारण म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमधून भुजबळांचं वर्चस्व कमी करण्यासाठी महायुतीतील नेत्यांनीच भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध केल्याची ही चर्चा आहे। कारण मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना भुजबळ मंत्रिमंडळात नको होते। तिसरं कारण म्हणजे ज्येष्ठांना आराम देण्याची भाजपची पॉलिसी। नवीन नेतृत्व घडवण्याच्या उद्देशाने नवीन आमदारांना संधी देण्यासाठी भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याचीही चर्चा आहे। यामागे प्रामुख्याने भाजपचा हात असल्याची चर्चा आहे। चौथं कारण आहे भुजबळांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची पद्धत। मंत्रिपदी असतानाही भुजबळ ओबीसी समाजाची बाजू घेत होते। यामुळे ते एका विशिष्ट समाजासाठी लढतात आणि त्यांच्यासाठीच काम करतात असा समज मराठा समाजाचा झाला होता। अजित पवारच नाही तर महायुतीचीही मानहानी यामुळे होत होती। यामुळे त्यांना बाजूला सारलं गेलं अशी चर्चा आहे। आणि 5वं कारण असू शकतं ते म्हणजे स्वतः अजित पवारांना भुजबळ जड चालले होते अशी ही चर्चा होती। भुजबळ यांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा मोठा आहे। यामुळे ते सहज पवारांना शह देऊ शकत होते। त्यामुळेच अजित पवारांनी स्वतःच त्यांना डावलल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचीही चर्चा आहे। यातूनच ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना ताकद देऊन भुजबळ यांचे पंख छाटले गेले असाही एक अंदाज आहे। धनंजय मुंडे हेही राष्ट्रवादीचा एक ओबीसी चेहरा आहेत आणि तुलनेने ते कमी आक्रमक आहेत। यामुळे त्यांना संधी देऊन भुजबळ यांना बाजूला सारलं गेल्याच्या चर्चा आहेत। छगन भुजबळ याआधी जरी मंत्री राहिले असले तरी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचा दाग हा अजूनही पुसला गेलेला नाहीये आणि मंत्रिपदासाठी यंदा स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या नेत्यांना संधी देण्यात आली होती। त्यामुळे हेही यामागील एक महत्त्वाचं कारण असू शकतं। त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी विधानसभेला नाशिकमधून बंडखोरी केली होती। भुजबळ यांच्या घरातूनच महायुतीला आव्हान मिळाल्यानं या लढतीची चर्चा रंगली होती। ही बंडखोरी ही आता भुजबळ यांच्या अंगलट आल्याचं सांगितलं जातंय। आता इतक्या सगळ्या मुद्द्यांमधून नेमकं कुठल्या कारणाने भुजबळ मागे पडले हे सांगता येणं जरी कठीण असलं तरी आपला पत्ता कोणी कापला याचा अंदाज त्यांना असल्याचं ते सूचित करतात। मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझा समावेश मंत्रिमंडळात असावा असा आग्रह धरला होता असं वक्तव्य करून त्यांनी अजित पवारांकडे बोट दाखवलंय। अजितदादांना जोडे मारो आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात असा डोला छगन भुजबळ यांनी लावलाय।
म्हणजे त्यांचं टार्गेट हे अजित पवारच आहेत. त्यातल्या त्यात अजित पवार हे गेल्या अनेक तासांपासून नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे त्यांची भूमिकाही गुलदस्त्यात आहे. फडणवीसांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये. यामुळे ठरवून भुजबळांचा गेम झालाय हे नक्की. पण सध्या तरी भुजबळ आक्रमक भूमिकेत दिसतात. भुजबळांना राज्यसभेवर संधी दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं, पण त्यांना मंत्रिपद हवं होतं, त्यामुळे त्यांनी तीही ऑफर नाकारली आहे. पण भाजप नेते आशिष देशमुख यांनी भुजबळ यांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य केलंय. छगन भुजबळ यांचं योगदान मोठं आहे, त्यामुळे राष्ट्रवादी भुजबळ यांचं योग्य पुनर्वसन करेल असंही आशिष देशमुख म्हणालेत. आता खरंच असं झालं तर भुजबळ ही ऑफर स्वीकारतील का हा प्रश्न आहे, की दरम्यानच्या काळात ते काही वेगळी भूमिका जाहीर करतील हेही पाहावं लागेल. पण भुजबळ यांचं बळ कमी करण्यासाठी कोणी प्रयत्न केला असावा असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.